Hello friends, welcome to Sri Academy of Science, Karad. In this video, we are going to discuss about the CAM pathway. Okay, या व्हिडिओ मध्ये आपल्याला पाहायचं आहे CAM pathway. बघा, CAM pathway. CAM म्हणजे काय बघा? CAM stands for Crassulacean. A stands for acid. M stands for metabolism. समजलं का CAM pathway? CAM pathway मधला CAM चा अर्थ समजलं का? CAM मधला C म्हणजे काय? क्रॅसुलासियन. A म्हणजे काय? ऍसिड. M म्हणजे काय? मेटाबॉलिझम. सो CAM पाथवे म्हणजेच काय येणार आहे? क्रॅसुलासियन, ऍसिड, मेटाबॉलिझम येणार आहे. आता कुठल्या प्लांट मध्ये CAM पाथवे घडणार आहे? बघा, कुठले असे प्लांट्स असणार आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला CAM पाथवे बघायला मिळणार आहे? तर असे काही वनस्पती आहेत ज्या सक्युलेंट आहेत. सक्युलेंट प्लांट्स किंवा झिरोफायटिक प्लांट्स. झिरोफायटिक प्लांट बघा, क्रॅसुलासियन ऍसिड मेटाबॉलिझम कुठल्या प्लांट मध्ये घडणार आहे? तर ज्या प्लांट सक्युलेंट आणि झिरोफायटिक आहे. So, Crassulacean acid metabolism occurred in the succulent plants and xerophytic plant. आता बाळांनो, तुम्हाला माहित पाहिजे succulent plant म्हणजे the plant which stores water. बरोबर आहे? ज्या वनस्पती पाणी साठवून ठेवतात, ज्या वनस्पती काय म्हणते बघा, ज्या वनस्पती पाणी साठवून ठेवतात त्यांना succulent plants असं म्हणायचं आहे. बरोबर आहे? सक्युलेंट प्लांटचे जे लीव्स असतात ते थिक असतात. थिक, राईट. लेदरी म्हणजे लेदर सारखे असतात ना, थिक, लेदरी, राईट. आणि त्याच्यामध्ये वॉटर स्टोरेज टिश्यू असणार आहे. म्हणजे काय आले ते? सक्युलेंट प्लांट. मीनिंग शॉर्टकट मध्ये काय आलं? सक्युलेंट प्लांट दॅट मीन्स दोज प्लांट विच स्टोअर्स वॉटर. झिरोफायटिक प्लांट म्हणजे काय? तर आपण त्याला सिंपली मीन्स झिरोफायटिक प्लांट मीन्स डेझर्ट प्लांट. ओके, सो डेझर्ट प्लांट दॅट मीन्स व्हॉट? दोज प्लांट विच ग्रोज इन झिरोफायटिक कंडिशन्स. ज्या वनस्पती कमी पाणी असलेल्या भागांमध्ये येतात किंवा वाळवंटात येतात त्यांना आपण डेझर्ट प्लांट असं म्हणणार आहे. डेझर्ट प्लांट साठी जो सायंटिफिक टर्म आहे तो म्हणजे झिरोफायटिक प्लांट. बरोबर आहे? म्हणजे CAM पाथवे म्हणजे क्रॅसुलासियन ऍसिड मेटाबॉलिझम कुठल्या प्लांट मध्ये घडणार आहे? तर ज्या वनस्पती सेक्युलेंट आणि झिरोफायटिक आहेत त्याच्यामध्ये हे घडणार आहे. आता या प्लांटचं युनिक कॅरेक्टरिस्टिक्स कोणता आहे बघा? या प्लांटचं युनिक कॅरेक्टरिस्टिक्स कुठला आहे? तर द प्लांट हॅव थिक क्युटिकल. त्यांचे जे क्युटिकल्स असणार आहेत ते थिक असणार आहेत. बरोबर आहे? आता क्युटिकल म्हणजे काय? स्टोमॅटा म्हणजे काय? हे तुम्हाला प्लांट वॉटर रिलेशनशिप अँड मिनरल न्यूट्रिशन हा टॉपिक ज्या वेळेला 12वी मध्ये होईल त्यावेळेला मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे. पण लक्षात ठेवा एवढंच, ह्या वनस्पतींमध्ये क्युटिकल थिक असतात. संकन स्टोमॅटा असणार आहे. संकन स्टोमॅटा, राईट. सो क्युटिकल थिक आहे, संकन स्टोमॅटा. संकन स्टोमॅटा म्हणजे काय असणार आहे? आकसलेला स्टोमॅटा आहे. स्टोमॅटा हा टोटल ओपन नसणार आहे. बरोबर आहे? सो दे हॅव थिक क्युटिकल, संकन स्टोमॅटा. आता थिक क्युटिकल आहे आणि संकन स्टोमॅटा असल्यामुळं या वनस्पतींमध्ये ट्रान्सपिरेशन हे कमी केलं जातं. सो ड्यू टू दिस we observed the reduced transpirations. याच्यामुळे आपल्याला काय पाहायला मिळणार आहे? ट्रान्सपिरेशन्स कमी झालेलं बघायला मिळणार आहे. आणि हे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे
ते या दोन प्लांटचे सक्युलंट प्लांट आणि झिरोफायटिक प्लांटचे हे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. सक्युलंट प्लांट आणि झिरोफायटिक प्लांट मध्ये काय असतं तर क्युटिकल थिक असणार आहे, स्टोमॅटा संकर असणार आहे. बरोबर आहे. एक तर पाणी नाही आणि त्यात वनस्पतींमधून जर पाणी निघून गेलं तर ती वनस्पती जगू शकत नाही. म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे कुठली, दुष्काळात 13वा महिना, तसं होऊन जाईल ना या प्लांट्सचं. एक तर ह्या वनस्पती कमी पाणी असलेल्या भागांमध्ये उगवतात. बरोबर आहे. आणि ह्या वनस्पती कमी पाणी असलेल्या भागांमध्ये जर उगवत असतील तर त्यांना पाणी मिळताना कमी मिळणार आहे. पाणी मिळतंय कमी आणि जर त्यांच्या बॉडीमधून पाणी जर जास्त जात असेल तर त्या जगतील का, जगणार नाहीत. मग त्यांच्यामध्ये हे मॉडिफिकेशन झालेलं असतं. ह्या वनस्पती त्यांच्यामध्ये थिक क्युटिकल असणार आहे, संकर स्टोमॅटा असणार आहे, त्यामुळे ट्रान्सपिरेशन हे अगदी कमी होतं. बरोबर आहे. आता कंडिशन्स आहेत, आपण वाळवंटातली कंडिशन्स घेऊया. वाळवंटात असणार आहे ना या वनस्पती. सो कंडिशन्स देर आर टू कंडिशन्स. बरोबर आहे. दोन कंडिशन्स असणार आहेत डेझर्ट मध्ये. सो इन डेझर्ट देर आर टू कंडिशन्स. बरोबर आहे. कुठल्या कुठले, वाळवंटात दोन कंडिशन्स आहेत. एक आहे तो डे टाइम आणि दुसरा आहे तो नाईट टाइम. डे टाइम अँड नाईट टाइम. बरोबर आहे. आता वाळवंटात तुम्हाला माहित आहे दिवस असेल, काय असणार आहे, डे टाइम टेम्परेचर इज हाय. वाळवंटामध्ये दिवसाला तापमान हे जवळपास तुम्हाला माहित आहे 60 डिग्री सेल्सिअस पर्यंत जातं. बरोबर आहे. सो डे टाइम टेम्परेचर इज हाय. मग काय करणार आहेत वनस्पती, स्टोमॅटो ओपन ठेवतील का, शक्यच नाही. जर टेम्परेचर जास्त असेल आणि वनस्पतीनं स्टोमॅटो ओपन ठेवल्या, वनस्पतीमधलं पाणी हे ट्रान्सपिरेशनच्या मदतीनं सगळं निघून जाईल आणि वनस्पती मरून जाईल. ओके. मग ज्या वेळेला तापमान जास्त असतं त्यावेळेला वनस्पती स्टोमॅटा बंद करणार आहे. बरोबर आहे. सो डे टाइम टेम्परेचर इज हाय, देअरफॉर स्टोमॅटा इज क्लोज्ड. त्याच्यामुळे स्टोमॅटा क्लोज्ड होणार आहे. अपोजिट नाईट टाइम. आता वाळवंटातच बघा रात्री तापमान हे मायनस मध्ये जातं. सो नाईट टाइम टेम्परेचर विल बी डिक्रीजेस. पण टेम्परेचर कमी झालं ऑटोमॅटिक्स, देअरफॉर स्टोमॅटा इज ओपन. ओके. अशा पद्धतीने आहे. मग तुम्हाला समजलं असेल बाळांनो, डे टाइमला टेम्परेचर हाय असलं की स्टोमॅटा क्लोज होतात, नाईट टाइमला टेम्परेचर कमी असलं की स्टोमॅटा ओपन होणार आहेत. बरोबर आहे. मग CO2 ऍब्सॉर्ब कधी केला जाईल, ड्युरिंग नाईट टाइम. बरोबर आहे. CO2 कधी ऍब्सॉर्ब केला जाईल, नाईट टाइमला CO2 ऍब्सॉर्ब केला जातो. ग्लुकोज मध्ये कन्व्हर्जन कधी केलं जाईल, डे टाइमला. बरोबर आहे. मग तुम्ही जर बघितलं डेझर्ट प्लांट मध्ये ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमॅटा हे कसं आहे, रिव्हर्स ऑफ नॉर्मल प्लांट. नॉर्मल प्लांट आपल्या इकडच्या वनस्पती जर बघितल्या, आपल्या इकडच्या वनस्पतींमध्ये काय असतं, डे टाइमला स्टोमॅटा ओपन असतो, नाईट टाइमला स्टोमॅटा क्लोज असतो. आपल्या इकडच्या वनस्पतींमध्ये, वाळवंटातल्या वनस्पतींमध्ये उलट असतं, त्यामुळे रिव्हर्स. ओके. सो इन दिस प्लांट्स the mechanism of opening and closing of stomata is a reverse of normal plants. बरोबर आहे. वाळवंटातल्या वनस्पतींमध्ये स्टोमॅटा ओपन होणे किंवा क्लोज होणे हे आपल्या इकडच्या प्लांटवरती रिव्हर्स आहे. आपल्या इकडचे जे प्लांट आहेत, आपल्या इकडचे जे वनस्पती आहेत त्याच्या रिव्हर्स मेकॅनिझम आहे. समजतंय का. बरोबर आहे. त्यामुळे काय म्हणता येईल या ठिकाणी, कंडिशन्स इन डेझर्ट, डे टाइम टेम्परेचर इज हाय, स्टोमॅटा इज क्लोज्ड. नाईट टाइम टेम्परेचर इज लो, स्टोमॅटा इज ओपन. त्यामुळे काय म्हणता येईल, देअरफॉर इथली कंडिशन्स, देअरफॉर प्लांट फिक्सेस. काय सांगता येईल, प्लांट फिक्सेस CO2 ड्युरिंग कुठल्या टाइमला, डे टाइम और नाईट टाइम, नाईट टाइम. So therefore plant fixes CO2 during night time.
इज इट क्लिअर? डाऊट आहे काही याच्यामध्ये? therefore plant fixes CO2 during night time. बघा ना, स्टोमॅटा डे टाइम ला क्लोज आहे, स्टोमॅटा बंद आहे, CO2 आतमध्ये येऊ शकत नाही. नाईट टाइम ला स्टोमॅटा ओपन आहे, CO2 किती आतमध्ये येऊ शकणार आहे, बरोबर आहे? स्टोमॅटा प्लांट मध्ये स्टोमॅटाचं फंक्शन काय आहे प्लांट मध्ये? गॅसियस एक्सचेंज, बरोबर आहे? ऑक्सिजन बाहेर सोडणे आणि कार्बन डायऑक्साइड आतमध्ये घेणे हे प्लांट मधलं गॅसियस एक्सचेंज आहे. काय म्हणतोय मी? ऑक्सिजन बाहेर सोडणे आणि कार्बन डायऑक्साइड आतमध्ये घेणे हे प्लांट मधलं गॅसियस एक्सचेंज आहे. दुसरं स्टोमॅटाचं फंक्शन काय? ट्रान्सपिरेशन, बरोबर आहे? ट्रान्सपिरेशन म्हणजे काय? द लॉस ऑफ वॉटर थ्रू एरियल पार्ट्स ऑफ द प्लांट्स. वनस्पतीच्या हवेमध्ये असलेले जे अवयव आहेत, लीव्स असेल, स्टेम असेल, बरोबर आहे, याच्यामधून पाणी निघून जातं, त्याला ट्रान्सपिरेशन असं म्हणायचं आहे. आणि ट्रान्सपिरेशन हे प्लांट मध्ये बेनिफिशियल आहे, बरोबर आहे? पण काही वेळेला आपल्याला हार्मफुल ऍक्टिव्हिटी होऊ नये, वनस्पतीला नुकसान होऊ नये म्हणून ट्रान्सपिरेशन हे थांबवलं जातं, बरोबर आहे? या पद्धतीने. सो प्लांट फिक्सेस CO2 ड्यूरिंग नाईट टाइम बिकॉज स्टोमॅटा ओपन इन नाईट टाइम इन डेझर्ट प्लांट्स, बरोबर आहे? या ठिकाणी आता हे झालं कॅम्प पाथवे मधलं इंट्रोडक्शन. कॅम्प पाथवे किती स्टेप्स मध्ये घडणार आहे किंवा किती फेजेस मध्ये घडणार आहे? सो फेजेस या ठिकाणी लिहितो मी, फेजेस. ओके, सो फेजेस, there are 3 phase, first phase, second phase, third phase. So phase first is acidification. पहिल्यांदा acidification केलं जातं, म्हणजे ऍसिड तयार केलं जातं, acidification. phase second deacidification. phase third शुगर फॉर्मेशन, बरोबर आहे? मग या वनस्पतींमध्ये स्टोमॅटा नाईट टाइमला ओपन असणार आहे. मग CO2चं फिक्सेशन कधी होणार आहे? नाईट टाइम. मग ऍसिड कधी तयार केलं जातं? नाईट टाइमला, बरोबर आहे? म्हणजे रात्री स्टोमॅटा ओपन करायचा, CO2 आतमध्ये घ्यायचा आणि CO2 आतमध्ये घेऊन ऍसिड तयार करून ठेवायचं, बरोबर आहे? जेवढं जमेल तेवढं रात्री ऍसिड तयार करून ठेवायचं. आणि रात्र संपली आणि दिवस झाला की दिवसा डे टाइमला काय होणार आहे? डिऍसिडिफिकेशन होणार आहे. म्हणजे तयार केलेलं जे ऍसिड आहे त्याचं ब्रेकडाऊन होणार आहे, डिऍसिडिफिकेशन होणार आहे आणि त्याच्यापासून शुगर तयार फॉर्मेशन केलं जातं. सो 3 फेजेस आहेत, ऍसिडिफिकेशन, सेकंड फेज डिऍसिडिफिकेशन, थर्ड फेज शुगर फॉर्मेशन. त्याच्यामध्ये नाईट टाइमला होणार आहे ऍसिडिफिकेशन, डे टाइमला डिऍसिडिफिकेशन आणि शुगर फॉर्मेशन होणार आहे. अशा पद्धतीने. ओके, समजलं इथपर्यंत? डाऊट आहे का? आता याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे मेकॅनिझम ऑफ कॅम्प पाथवे. बघा, मेकॅनिझम ऑफ कॅम्प पाथवे. सो मेकॅनिझम in mechanism we have to study how to operate the crassulacean acid metabolism in desert plant. ओके, सो मेकॅनिझम मध्ये आपल्याला काय पाहायचं बाळांनो? तर डेझर्ट प्लांट मध्ये क्रॅसुलॅसियन ऍसिड मेटाबॉलिझम कशा पद्धतीने तयार केलं घडतं हे आपल्याला पाहायचं आहे. ओके, नावातच आहे क्रॅसुलॅसियन ऍसिड मेटाबॉलिझम. क्रॅसुलॅसियन ऍसिड मेटाबॉलिझम असं का म्हटलं जातं? तर पहिल्यांदा हा जो पाथवे आहे तो क्रॅसुलेसी फॅमिली मध्ये पहिल्यांदा ऑब्झर्व केलेला आहे. ओके, क्रॅसुलेसी नावाची फॅमिली आहे, त्या फॅमिलीमध्ये पहिल्यांदा क्रॅसुलॅसियन ऍसिड मेटाबॉलिझमचा स्टडी केला. ओके, म्हणून याला काय म्हटलेलं आहे? क्रॅसुलॅसियन ऍसिड मेटाबॉलिझम असं म्हटलेलं आहे. क्रॅसुलॅसियन ऍसिड मेटाबॉलिझम कुठल्या फॅमिलीमध्ये बघायला मिळणार आहे? क्रॅसुलेसी. नीट मध्ये प्रश्न पडू शकतो बरं का? क्रॅसुलॅसियन ऍसिड मेटाबॉलिझम कुठल्या फॅमिलीमध्ये बघायला मिळणार आहे? क्रॅसुलेसी. ओके, आता आपल्याला ज्या वेळेला क्रॅसुलॅसियन ऍसिड मेटाबॉलिझमचं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन काढायचं आहे
त्यावेळेला आपल्याला 2 बॉक्सेस आखावे लागणार आहेत. डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ज्या वेळेला तुम्ही काढाल त्यावेळेला ते सेम असायला पाहिजे. बघा आपण म्हणूया नाईट टाइम. नाईट टाइमला या ठिकाणी मी चंद्र दाखवतो, चांदण्या दाखवतो, बरोबर आहे. नाईट टाइमला काय असतं बाळांनो? स्टोमॅटा ओपन असणार, क्लोज असणार आहे. स्टोमॅटा ओपन असणार आहे. ओके. डे टाइमला काय असणार आहे? टेम्परेचर हाय असल्यानंतर काय होईल? स्टोमॅटा बिकम क्लोज्ड, बरोबर आहे. सो स्टोमॅटा क्लोज्ड, बरोबर आहे. समजलं? आता बघा phosphoenol pyruvic acid having 3 carbon compound absorb atmospheric CO2 during night time. Okay, why? Because stomata is open during night time. So phosphoenol pyruvic acid having 3 carbon compound absorb atmospheric CO2 in presence of enzyme PEP carboxylase to form oxaloacetic acid having 4 carbon compound. Okay, phosphoenol pyruvic acid जो 3 कार्बन कंपाउंड वाला आहे तो ऍटमॉस्फेरिक CO2 ऍब्सॉर्ब करणार आहे नाईट टाइमला. कुठल्या एन्झाइमच्या मदतीने? पीईपी कार्बोक्सिलेजच्या मदतीने. काय तयार करणार? ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड तयार केलं का तयार? ऍसिड तयार केलं ना. ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड इज रिड्यूस्ड. आता रिडक्शन झालं म्हणजे हायड्रोजन घेणार आहे कुणाकडून? NADPH2. आणि त्या NADPH2 चं कन्वर्जन हायड्रोजन काढून घेतल्यानंतर कशामध्ये होणार? NADP, राईट. and this oxaloacetic acid is reduced to malic acid having 4 carbon compound in presence of enzyme malate dehydrogenase. Okay, so in presence of enzyme malate dehydrogenase. लिहिताना सरळ लिहितो म्हणजे तुम्हाला समजेल. malate dehydrogenase. ओके. सो नाईट टाइमला मॅलिक ऍसिड तयार केलं जातं. फॉस्फोएनॉल पायरुविक ऍसिड हा नाईट टाइमला स्टोमॅटो ओपन असल्यामुळे CO2 ऍब्सॉर्ब करणार आहे पीईपी कार्बोक्सिलेजच्या मदतीने आणि ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड तयार करणार आहे जो 4 कार्बन वाला आहे. बघा ना, 3 कार्बन अधिक 1 कार्बन किती झाले? 4 कार्बन, बरोबर आहे. सो ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड हा 4 कार्बन वाला आहे. ऑक्झॅलोएसिटिक ऍसिडचं रिडक्शन झालं NADPH2 च्या मदतीने आणि NADPH2 चं कन्वर्जन NADP मध्ये झालं. कुठल्या एन्झाइमच्या मदतीने? मॅलेट डिहायड्रोजनच्या मदतीने. आणि काय तयार झालं? नाईट टाइमला मॅलिक ऍसिड तयार झालं. मॅलिक ऍसिड रात्रभर तसंच राहतं. जोपर्यंत सूर्य उगवत नाही तोपर्यंत ते तसंच राहणार. सो मॅलिक ऍसिड रिमेन्स ॲज इट इज अप टू डे टाइम. ओके. सो मॅलिक ऍसिड रात्री तयार झालं की ते दिवसापर्यंत तसं राहतं. डे टाइमला काय होणार आहे? ड्यूरिंग डे टाइम दिस मॅलिक ऍसिड इज अंडरगोज decarboxylase. Enzyme by decarboxylase. So malic acid undergoes decarboxylations. That means removal of carbon in the form of CO2. काढून टाकलं का? मॅलिक ऍसिड मधून कार्बन निघून गेला CO2 च्या फॉर्म मध्ये in presence of enzyme decarboxylase. Okay. काय म्हटलं मी या ठिकाणी? मॅलिक ऍसिड is formed and it is remains as it is during night time. नाईट टाइम पर्यंत हा मॅलिक ऍसिड आहे कसा राहतो. देन
afterward during daytime this malic acid having 4 carbon compound undergoes decarboxylations, right, in the form of CO2 in presence of enzyme decarboxylase and it form pyruvic acid. काय तयार करतं? pyruvic acid. किती कार्बन असणार आहेत? 4 वजा 1 3 कार्बन असणार आहेत. आता बाळांनो हा रिलीज केलेला कार्बन डायऑक्साइड काय करणार आहे? तो कार्बन डायऑक्साइड केल्विन सायकल मध्ये एंटर केला जाणार आहे. केल्विन सायकल मध्ये, राईट. आणि काय तयार केलं जातं बाळांनो? प्लांट मध्ये ग्लुकोज तयार केलं जातं ज्याच्यामध्ये 6 कार्बन कंपाऊंड आहेत. म्हणजे एकदा CO2 ऍब्सॉर्ब केला की सायकल एकदा फिरणार, 2 वेळा CO2 दुसऱ्यांदा ऍब्सॉर्ब केला की सायकल दुसऱ्यांदा फिरणार, तिसऱ्यांदा CO2 ऍब्सॉर्ब केला की तिसऱ्यांदा फिरणार, 6 वेळा CO2 ऍब्सॉर्ब केला की 6 वेळा फिरणार आणि 6 वेळा सायकल फिरली की एक ग्लुकोज तयार होणार. समजलं? या पद्धतीने. आता पायरुव्हिक ऍसिड दिवसा तयार झालेलं पायरुव्हिक ऍसिड तसंच राहतं आणि रात्र झाली की ते पायरुव्हिक ऍसिड रात्रीच्या वेळेला पायरुव्हिक ऍसिड जो 3 कार्बन वाला आहे त्याचं फॉस्फोरायलेशन होणार आहे. कोणाच्या मदतीने होईल बाळांनो? ATP च्या मदतीने होणार आहे and this ATP is converted into ADP. आहे का नाही? पायरुव्हिक ऍसिड न या ATP कडून फॉस्फेट ग्रुप काढून घेतला. ATP चे रूपांतर कशामध्ये होईल? ADP मध्ये. आणि पायरुव्हिक ऍसिड चे रूपांतर कशामध्ये होईल? फॉस्फोएनॉल पायरुव्हिक ऍसिड मध्ये होणार आहे इन प्रेझेन्स ऑफ एन्झाइम पायरुव्हेट कायनेज. पायरुव्हेट कायनेज. ओके. पायरुव्हेट कायनेजच्या मदतीनं पायरुव्हिक ऍसिडचं कन्व्हर्जन फॉस्फोएनॉल पायरुव्हिक ऍसिड मध्ये होणार आहे. ओके. समजलं सायकल. नेक्स्ट स्टेप्स. स्टेप्स नंबर 1 कुठली आली? कुठली आली? कार्बोक्सिलेशन झालं ना, ऍडिशन ऑफ कार्बन, दॅट इज कार्बोक्सिलेशन. दुसरी रिडक्शन. तिसरी डिकार्बोक्सिलेशन, रिमूव्हल ऑफ कार्बन, दॅट इज डिकार्बोक्सिलेशन. चौथी कुठली आली? फॉस्फोरायलेशन. फॉस्फोरायलेशन. शॉर्टकट काय लक्षात ठेवायचं बाळांनो? बघा, शॉर्टकट पेपरात लिहिला की 0 मार्क. समजलं? जेवढं तुम्हाला नोट्स मध्ये लिहून दिलंय तेवढंच लिहायचं, राईट. शॉर्टकट. कार्बोक्सिलेशनचा का, रिडक्शनचा री, डिकार्बोक्सिलेशनचा डी आणि फॉस्फोरायलेशनचा फो. शॉर्टकट काय येणार आहे? कारेडिफो. कारेडिफो. का मीन्स कार्बोक्सिलेशन, री मीन्स रिडक्शन, डी मीन्स डिकार्बोक्सिलेशन आणि फो मीन्स फॉस्फोरायलेशन. कारेडिफो. ओके. आता कंपाऊंड लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला. नशिबाने याच्यात 4च कंपाऊंड आहेत. पहिलं कंपाऊंड पेपा, दुसरा ओवा. मॅलिक ऍसिडचं शॉर्टकट काय करायचंय? माली. आणि चौथा पायरुव्हिक ऍसिडचं पायरू. ओके. सो पेपा, ओवा, माली, पायरू. बरोबर आहे. शॉर्टकट काय आला? कंपाऊंडचा शॉर्टकट काय आला? पेपा म्हणजे फॉस्फोएनॉल पायरुव्हिक ऍसिड, ओवा म्हणजे ऑक्झॅलिक ऍसिडिक ऍसिड, माली म्हणजे मॅलिक ऍसिड, पायरू म्हणजे पायरुव्हिक ऍसिड. पेपा, ओवा, माली, पायरू. स्टेप्स कुठले आला? कारेडिफो. बरोबर आहे. कंपाऊंड कुठले आले? पेपा, ओवा, माली, पायरू. अशा पद्धतीने. ओके. पुन्हा एकदा एनर्जी अकाउंट. एनर्जी अकाउंट मध्ये तुम्ही जर बघितलं, बघा मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सुद्धा सांगितलेलं आहे,
डायकायनेज ऍक्टिव्हिटीसाठी किती एटीपी लागतात? 2 एटीपी लागणार आहेत. बरोबर आहे. एकदा CO2 चं ऍब्सॉर्प्शन करायचं असेल तर डायकायनेजसाठी 2 एटीपी लागणार आहेत. बरोबर आहे. आणि केल्विन सायकल मध्ये किती लागतात? केल्विन सायकल मध्ये 3 एटीपी आणि 2 NADPH2. बरोबर आहे का? म्हणजे एक CO2 ऍब्सॉर्ब केला की एकदा सायकल फिरणार आहे आणि एकदा सायकल फिरली की किती एटीपी लागतात? 2 एटीपी डायकायनेज ऍक्टिव्हिटीला आणि केल्विन सायकल साठी 3 एटीपी आणि 2 NADPH2. ग्लुकोज तयार करायला किती कार्बन लागतात? 6. सायकल किती वेळा फिरायला पाहिजे? 6 वेळा फिरायला पाहिजे. मग जर सायकल 6 वेळा फिरत असेल, एका सायकलला 3 दुने 5 एटीपी आणि 2 NADPH2 लागत असतील. टोटल एका सायकलला 5 एटीपी आणि 2 NADPH2 लागत असतील एका सायकलला. आपण म्हणूया फॉर 1 सायकल. बरोबर आहे. 5 एटीपी आणि 2 NADPH2 म्हणजे 6 सायकलला किती लागणार? Therefore for 6 सायकल किती लागणार? हे करा, गुणाकार करा. 6 पंचे 30 एटीपी and 6 दुने 12 NADPH2. ओके. सो क्रॅसुलॅसियन ऍसिड मेटाबॉलिझमचा एनर्जी अकाउंट एक ग्लुकोज मॉलिक्यूल तयार करायला 30 एटीपी आणि 12 NADPH2 लागतात. सगळ्यांना माहित आहे किती लागतात ते, पण कसं येतं कोणीही सांगत नाही. आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे कारण आपल्याला नीटची तयारी करायची आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर काहीतरी चुकीचं शिकवायला लागले, कारण पाठीमागच्या वेळेला पण सायकल तीच होती. बरोबर आहे. म्हणजे C4 सायकल पण तीच आहे आणि कॅम्प पाथवे पण तोच आहे. बाळांनो एवढाच फरक आहे की C4 सायकल मध्ये ट्रान्स अनाटॉमी मध्ये क्लोरोप्लास्ट डायमॉर्फिझम आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी नाईट टाइमच्या वेळेला क्लोरोप्लास्ट ऑफ मिसोफिल सेल्स दाखवतो आणि डे टाइमच्या तिथं क्लोरोप्लास्ट ऑफ बंडलची सेल्स दाखवणार आहे आणि मध्ये प्लाझ्मोडेस्माटा दाखवतो. प्लाझ्मोडेस्माटा म्हणजे 2 सेल मधला गॅप किंवा 2 सेल मधला सिग्नलिंग होण्यासाठी असलेला स्पेस. बरोबर आहे. बरोबर आहे. ज्याला ॲनिमल सेल मध्ये गॅप जंक्शन्स असं म्हटलं जातं. मग C4 पाथवेमध्ये तसं होतं. कॅम्प पाथवेमध्ये असं आहे, दोन्ही सायकल एकसारखे आहेत, दोन्ही स्टेप्स एकसारखे आहेत. फक्त या ठिकाणी कॅम्प पाथवेमध्ये ड्युरिंग नाईट टाइम, डे टाइम. C4 पाथवेमध्ये क्लोरोप्लास्ट ऑफ मेसोफिल सेल्स, क्लोरोप्लास्ट ऑफ बंडल सेल्स आणि मध्ये प्लाझ्मोडेस्माटा. या ठिकाणी मध्ये प्लाझ्मोडेस्माटा आहे का? नाही. एकच सेल आहे, फक्त ड्युरिंग डे टाइम मध्ये हे घडतं, ड्युरिंग नाईट टाइम मध्ये हे घडतं. ओके. अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये क्रॅसुलॅसियन ऍसिड मेटाबॉलिझम पाहिलेलं